सायबर गुन्हेगारांनी चक्क बँकेला गंडा घातलाय। या ठगबाजांनी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतून 3,70,00,000 रुपयांची रक्कम लंपास केली आहे। तब्बल 34 खातेदारांच्या खात्यातून RTGS द्वारे दिल्ली आणि नोएडा येथील खात्यांवर पैसे वळवण्यात आले आहेत। फसवणुकीचा हा प्रकार 7 आणि 10 फेब्रुवारी दरम्यान घडलाय। ही रक्कम नागपुरातील एस बँकेच्या माध्यमातून बेनिफिशरी खात्यात ट्रान्सफर झाली, मात्र संबंधित खातेदारांच्या खात्यात जमा झाली नाही। त्यामुळे हा घोटाळा उघडकीस आला। या प्रकरणात रामनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून चंद्रपूर पोलिसांसह सायबर गुन्हे शाखेने तपास सुरू केलाय। या प्रकारामुळे बँकेच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत। सोबतच बँकेचे कर्मचारी आणि हॅकर्सच्या संगनमताचा संशय व्यक्त केला जातोय। सरकारी आणि सहकारी बँकांवरील सायबर हल्ल्यांचं वाढतं प्रमाण चिंताजनक असल्यानं ग्राहकांनी आपल्या खात्यांवरील व्यवहारांवर सतत लक्ष ठेवण्याचं आवाहन करण्यात येतंय।